बघा, उद्या 13 जानेवारी 2025 वार सोमवार. आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्याचा सोमवार हा अत्यंत खास आहे, कारण उद्या या 2025 मधील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. उद्या या 2025 मधील पहिल्या सणाची सुरुवात होत आहे. उद्या भोगी आणि त्यासोबत पौष पौर्णिमा, दोनही दुर्मिळ आणि अत्यंत शुभयोग एकाच दिवशी आलेला आहे. त्यामुळे उद्याचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची जेव्हा सुरुवात होते, म्हणजे जानेवारी महिना जसा येतो, तेव्हा पहिला सण हा संक्रांतीचा असतो. संक्रांत ही 3 दिवस साजरी केली जाते. बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाही. संक्रांत ही 3 दिवस साजरी केली जाते. पहिल्या दिवशी भोगी असते, दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते. जो पहिला दिवस असतो संक्रांतीचा, भोगी म्हणून आपण त्याला म्हणतो, तर हा दिवस आपल्या आयुष्यातील भोग दूर करण्यासाठी, भोगीची भाजी बनवण्यासाठी, दीपदान करण्यासाठी, पवित्र स्नानासाठी आणि आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी हा भोगीचा दिवस सर्वात प्रभावी मानला जातो. शास्त्रानुसार जो व्यक्ती भोगीच्या दिवशी गोमाता म्हणजे गाय ब्राह्मणाला दान करतो, त्याच्या आयुष्यातील असंख्य भोगांचे म्हणजे असंख्य त्याच्या आयुष्यातील जे भोग आहेत हे दूर होतात. आता प्रत्येकालाच गोमाता ब्राह्मणाला दान करणे शक्य आहे असे नाही. आता गायीचं दान म्हणजे तुम्ही खरीखुरी गायही दान करू शकतात, किंवा तुम्ही अगदी चांदीची गाय असेल, पितळीची, पंचधातूची, तांब्याची किंवा मग मार्बलची जी गाय असते, ही गाय देखील तुम्ही ब्राह्मण लोकांना दान करू शकता. ज्यांच्या आयुष्यात खूपच भोग असतील, भोग काही केल्या फिटत नसतील, भोग काही केल्या संपतच नसतील, अशा प्रत्येक व्यक्तींनी प्रयत्न करा आणि उद्या भोगीच्या दिवशी ब्राह्मणाला एखादी गोमाता दान करण्याचा, म्हणजे एखादी गोमाता जी आता तुम्हाला मी सांगितलेली आहे त्या रूपात दान करण्याचा प्रयत्न करा. आता ज्यांना नाही शक्य त्यांनी या दिवशी एखादा उपाय केला तरीही चालेल. तोच उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. उद्या ज्यांना काहीच जास्त शक्य नाहीये, काही इच्छा असूनही आम्हाला जमत नाहीये, काहींच्या संस्कृतीमध्ये अजूनही केलं जात नाही, किंवा काही लोकांना अजूनही भोगी म्हणजे काय माहितीच नाही, इच्छा आहे काही करायचं आहे, घरात सुख आणायचं आहे, घरात आनंद आणायचा आहे, त्यामुळे आम्हाला हे सगळं करायचं आहे, पण ते कसं करायचं माहिती नाही, तर त्या प्रत्येकाने या भोगीच्या दिवशी एखादा उपाय जरी केला तरी तुम्हाला संपूर्ण या दिवसाचं फळ लाभेल. असाच एक उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे. उद्या ज्यांना काहीच जमणार नाही त्यांनी सकाळी लवकर उठा आणि लवकर उठून ज्या गोष्टी सांगते त्या करून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ही एक वस्तू ठेवा. कारण मुख्य प्रवेशद्वार ही आपल्या घराची लक्ष्मी असते. आपल्या संपूर्ण घराचा, त्याला आपण म्हणतो की कारक काय असेल तर तो म्हणजे आपला मुख्य प्रवेशद्वार. इथूनच घरात सकारात्मकता येते आणि इथूनच घरात नकारात्मकता येते, तिथूनच घरात लक्ष्मी येते आणि तिथूनच घरात अवलक्ष्मी येते. जेव्हा नेहमी वेळोवेळी उपाय करता तेव्हा लक्ष्मी प्रसन्न असते. जेव्हा काहीच करत नाही, सर्व करणं सोडून देता, तेव्हा तिथून घरामध्ये अवलक्ष्मी येते. मग आपल्या घरात लक्ष्मीला आणायचं किंवा अवलक्ष्मीला आणायचं ते आपण ठरवायचं असतं. मग आता उद्या भोगी आहे. उद्या प्रत्येकाला लवकर उठायचं आहे, पवित्र छान स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र, गंगाजल, थोडेसे तीळ घालायचे आहेत. कारण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत तीनही दिवशी तिळांचं महत्त्व हे विशेष आहे. म्हणून थोडे पांढरे किंवा काळे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात घालायचे आहेत. पंचगव्य असेल तर आवर्जून घाला, नसेल तर फक्त गोमूत्र, गंगाजल घाला आणि या पाण्याने स्नान करा. स्वच्छ पवित्र स्नान केले की त्याच्यानंतर आपल्याला छान वस्त्र परिधान करायचे आहेत. यानंतर आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. देवघरात दिवा लावायचा आहे, तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी, नित्यसेवा जी काही आपली सकाळची असते ती देखील करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. यासाठी आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, म्हणजे आपला जो मेन दरवाजा आहे, हा स्वच्छ पुसून घ्या. आता हा मेन दरवाजा आहे तर पुढूनही स्वच्छ पुसा, मागूनही स्वच्छ पुसा. आधी ओल्या कापडाने पुसून घ्या, त्यानंतर सुक्या कापडाने पुसून घ्या. उंबरठा जो आहे तो देखील आपल्याला स्वच्छ करून त्यानंतरच त्याला हळदीचं जे लेपन आहे ते करायचं आहे. ठीक आहे. आता इतकं झालं की त्यानंतर एका वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची, चंदन घ्यायचं, अष्टगंध घ्यायचं. हळदी, कुंकू, चंदन आणि अष्टगंध 4 गोष्टी घेऊन त्यामध्ये थोडं गंगाजल घालायचं. गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी घातलं तरीही चालेल. आता ते व्यवस्थित मिक्स करायचं. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर समोरच्या बाजूने एक छान हळदी कुंकवाचं, म्हणजे ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या मिक्स करून त्याचं एक स्वस्तिक काढायचं. 4 टिंब आणि बाजूला 2 रेषाही द्यायच्या. त्यानंतर या दरवाजाचा जो मागचा भाग आहे, पाठचा जो भाग आहे, तिथे देखील एक स्वस्तिक काढायचं. 2 रेषा, 4 टिंब द्यायचे. हे झालं करून की मग त्याच्यानंतर आपल्या घराचा जो उंबरठा आहे, मधला जो उंबरठा आहे, त्या मधल्या उंबरठ्याच्या मध्यभागी जो मध्य सेंटरचा भाग आहे
तिथे आपल्याला आता पुन्हा एक स्वस्तिक काढायचं आहे. ठीक आहे, उंबरठ्यावरती मध्यभागी स्वस्तिक काढायचं आणि मध्यभागी स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या वरती थोडेसे पांढरे तीळ घालायचे. थोडे एक चिमटीमध्ये तीळ घ्यायचे आणि हे पांढरे तीळ तुम्हाला त्या स्वस्तिकावरती ठेवायचे आहेत. आणि आता त्याच्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. जो दिवा तुम्ही घ्याल तर तो दिवा देखील तुम्हाला तिळीच्याच तेलाचा घ्यायचा आहे. तिळीचं तेल जे लक्ष्मीला प्रसन्न करणारं आणि घरात सकारात्मकता आणणारं असं तिळीचं तेल जे घरामध्ये भरभराट करणारं असतं. बाजारामध्ये किंवा कुठेही तुम्हाला सहज मिळेल. आपण देवीच्या तर मुख्य म्हणजे ज्या सेवा असतात त्यामध्ये तिळीचंच तेल वापरतो बघा. आणि उद्या पौर्णिमा देखील आहे, म्हणजे माता लक्ष्मीचाच दिवस आहे. त्यामुळे याच तिळीच्या तेलाचा हा दिवा तुम्हाला त्या तिळांवरती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी ठेवायचा आहे. दिव्यालाही आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि हा दिवा तुम्हाला 1 तास उद्याच्या दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही 1 तास तरी तुम्हाला हा जो दिवा आहे हा त्या उंबरठ्यावरती तुम्हाला मध्यभागी ठेवायचा आहे. घरातील एखाद्या व्यक्ती ज्याला खूप काहीतरी त्रास होत आहे, बाधा, इडापिडा, संकट, क्लेश, कलह असं काही त्याच्या पाठी असेल तर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये थोडे काळे तीळ घ्यायचे आहेत. काळ्या रंगाचे थोडेसे तीळ त्या व्यक्तीवरून ते असे ओवाळायचे. 7 वेळा ते ओवाळायचे आणि त्या दिव्यातील तेलात ते अर्पण करायचे. पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी करू इच्छिता, बाळ खूप रडतंय, सतत आजारी पडतंय, तर थोडे पुन्हा तीळ घ्या. आपल्या बाळावरून किंवा त्या व्यक्तीवरून थोडे असे ओवाळा आणि तो जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये हे तीळ घाला. असं तुम्ही घरातल्या कितीही व्यक्तींवरून हे तीळ जे आहे ते उतरवू शकता. प्रत्येक वेळी सेपरेट घ्यायचे आणि मुख्य प्रवेशद्वारावर ठेवलेल्या त्या दिव्यामध्ये ते तीळ जे आहेत ते अर्पण करायचे. आता हा दिवा 1 ते 1.5 तास मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यानंतर तुम्हाला तो उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर किंवा एखादं झाडबीड काहीही असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो दिवा बाहेरच ठेवून द्यायचा आहे. कारण आपण सर्व उतरवून त्याच्यामध्ये घातलेला आहे. सगळे भोग आपण त्याच्यामध्ये उतरवलेले आहेत त्या दिव्यामध्ये. त्यामुळे तो दिवा तुम्हाला उद्याच्या दिवशी रात्रभर घराच्या बाहेर ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्ही मातीचा किंवा जर कणकेचा बनवून घेतला तर उत्तम राहील. जर साधा आपल्या घरातला कुठला धातूचा दिवा असेल तर तो म्हणजे त्या दिवशी रात्रभर बाहेर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तो जो दिवा आहे तो तुम्ही घासून पुसून त्यानंतरच आपल्या घरामध्ये घेऊन या. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. हा उपाय केल्याने भोगही दूर होतील, दीपदानाचं पुण्यही लाभेल, लक्ष्मीही प्रसन्न होईल, घरात सकारात्मकता येईल आणि घरात असणारी संपूर्ण नकारात्मक शक्ती घराच्या बाहेरही जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.